स्वीकृत नगरसेवकाच्या नियमाला 25 वर्षात फासला हरता राजकीय पुनर्वसनासाठी वापर. सांगली शहराच्या विकासात तज्ज्ञ लोकांच्या ज्ञानाचा फायदा व्हावा या दृष्टीने स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा नियम करण्यात आला. मात्र सांगली मिरज कुपवाड महापालिकेत स्थापनेपासून प्रशासक नियुक्तीपर्यंतच्या 25 वर्षांच्या काळात या नियमाचा वापर केवळ राजकीय कार्यकर्त्यांच्या आणि नातलगांच्या पुनर्वसनासाठीच केला गेला. त्यामुळे तज्ज्ञ लोकांना कायम ठेंगा दाखवण्याचे काम राजकारण्यांनी केल्याचं चित्र आहे. महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. आता महापौर पदासह स्वीकृत सदस्य निवडीचे वेध सगळ्यांना लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी बंडखोरी रोखण्यासाठी अनेकांना स्वीकृत सदस्य करण्याचे आश्वासन दिले. 5 सदस्य पदांसाठी किमान 25 जणांना आश्वासने मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पदाच्या निवडीसाठी पक्षीय नेत्यांना कसरत करावी लागेल. वास्तविक महापालिकेच्या सभागृहात नियमातील तरतुदीनुसार तज्ज्ञ लोकांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती व्हायला हवी. मात्र निवडणुकीत पराभूत झालेले किंवा ज्यांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले अशा राजकीय लोकांनाच पुन्हा स्वीकृत सदस्यपद बहाल करण्याची परंपरा येथील महापालिकेने पाडली आहे. आजवर कधी एखादा डॉक्टर, अभियंता किंवा प्राध्यापक या सभागृहात स्वीकृत म्हणून निवडला गेला नाही. सातत्यानं राजकीय पुनर्वसन हा एकच राजकीय निकष यासाठी वापरला गेला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.